Students, today we are going to study a poem Father Returning Home written by दिलीप चित्रे. दिलीप चित्रे यांनी लिहिलेली पोएम आहे फादर रिटर्निंग होम, युनिट 2.5. मुलांना दिलीप चित्रे यांनी भरपूर कविता लिहिलेल्या आहेत. आता ही जी पोएम आहे फादर रिटर्निंग होम, इट इज अ बायोग्राफिकल पोएम. ही एक बायोग्राफिकल पोएम आहे. यामध्ये तिने आपले वडील पुरुषोत्तम चित्रे यांनी ज्या आयुष्यामध्ये जे जे कष्ट घेतलेले आहेत त्या वडिलांच्या बद्दल तिने ही पोएम लिहिलेली आहे. म्हणून हे चरित्रपर कविता किंवा बायोग्राफिकल पोएम म्हणून याचा आपण उल्लेख करू शकतो. लेट अस सी समथिंग अबाउट द पोएट. चला आपण आता कवीबद्दल किंवा दिलीप चित्रे यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. Dilip Chitre was born in 1938 and died in 2009. 1938 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि 2009 मध्ये त्यांचा मृत्यू. Was celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. Bilingual means द्विभाषिक. Bilingual means द्विभाषिक. He is famous for his bilingual poems. त्यांच्या द्विभाषीय कवितांबद्दल ते अतिशय प्रसिद्ध आहेत. द्विभाषी म्हणजे काय? That he has written poems in Marathi and also in English. त्याने मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा कविता लिहिलेल्या आहेत. He is also translator. ट्रान्सलेटर त्यांनी काम काय केलेलं आहे? ट्रान्सलेटरचं. His versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contribution as a magazine columnist. So he is known as a versatile person. Versatile means अष्टपैलू. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा त्यांना ओळखण्यात येतं. का बरं? He is a good painter. He is a good painter. चांगला एक पेंटर आहे. फिल्म मेकिंग, त्यांनी फिल्म सुद्धा केलेले आहेत. ही इज नोन फॉर मॅगझिन कॉलमनिस्ट. मॅगझिन मध्ये त्यांनी स्तंभ लेखन सुद्धा केलेलं आहे. असा हा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी ही व्यक्ती आहे. हे रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकॅडमी अवॉर्ड. सो ही रिसिव्ड प्रेस्टिजियस, अतिशय महत्वाचा एक अवॉर्ड मिळालेला आहे, साहित्य अकॅडमी अवॉर्ड. दॅट इज साहित्य he received a Sahitya Academy Award. Both for poetry as well as for his well-known translation work Says Tuka, popular abhangs, spiritual poems by Sant Tukaram. So he got this award, Sahitya Academy Awards, for his two works. त्याच्या दोन कामासाठी त्यांना मिळालेलं आहे. For his poetry, त्यांच्या कवितेबद्दल, as well as for his translation, translative work. त्याचं ट्रान्सलेशन वर्क त्यांनी केलेलं आहे. दॅट नेम इज सेज तुका. सेज तुका नावाचं त्यांनी काम केलेलं आहे. काय काम केलेलं आहे? ही ट्रान्सलेटेड तुकाराम्स अभंग्स इन इंग्लिश. त्यांनी तुकारामांचे अभंग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत आणि त्याला नाव आहे सेज तुका. He had started translation of literary work of saints in Marathi at the age of 16. So he started that work of translation at the age of 16. वयाच्या 16व्या वर्षापासून तिने ट्रान्सलेशनचं भाषांतराचं काम तिने केलेलं आहे. बऱ्याच साहित्यांचं तिने भाषांतर केलेलं आहे. एक्झाईल, एलिएशन, सेल्फ disintegration and death are observed to be the major themes of his works. Theme,
theme of his work. What is the theme of his work? First is exile. Let us see the major theme of his poem. Major theme of his poem is exile, alienation, self disintegration and death. बहुत करून त्यांच्या कवितेचा विषय काय असतो? एक्झाईल म्हणजे बाजूला होणे किंवा आपण परके होणे असा होतो. परकेपणा, हद्दपार. डिसइंटिग्रेशन म्हणजे बाजूला होणे, स्वतःहून बाजूला होणे आणि डेथ मृत्यू. म्हणजे यातून तुम्हाला अर्थ कळाला असेल, अलिप्तपणा, जगापासून आपण वेगळे आहोत किंवा जगानं समाजानं आपल्याला बाजूला काढलेला आहे असा त्यांचा हा कवितेच्या बऱ्याच कवितेचा विषय आहे. सो लेट अस सी द थीम ऑफ दिस पोएम. दिस पोएम that is father returning home is taken from traveling in a cage. आता कशातून घेतलेली आहे ही पोएम? ट्रॅव्हलिंग इन अ केज. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबर्बन कम्युटर. आता ह्यातून काय दिसलेलं आहे? इट इज अ पोर्ट्रेट. हे जे चित्रित केलेलं आहे काय? सबर्बन कम्युटर. कम्युटर मीन्स हु इज ट्रॅव्हलिंग बाय, प्रवास करणे, इकडून तिकडे प्रवास करणे. तर कम्युटरचा आपण अर्थ इथं घेतलेला आहे, बघूया. It depicts his dull, monotonous, exhausting and equally pitiable daily routine. आणि ह्यातून जो रोजचा प्रवास करतो नोकरीच्या निमित्तानं, तो प्रवास करणं ते काम कसं आहे? तर इट इज व्हेरी डल. डल मीन्स निरस. मोनोटोनस कंटाळवाना. एक्झॉस्टिंग मीन्स अतिशय थकणारं, त्यातून अतिशय थकवा येणे. अँड इक्वली पिटिएबल, अतिशय दयनीय. आता रोज गाडीनं, लोकलनं किंवा बसनं प्रवास करणारे लोक सकाळी लवकर निघतात आणि रात्री उशिरा येतात. त्यांचं जीवन कसं असतं? अतिशय डल आणि ते अतिशय थकतात. आणि ह्याचंच वर्णन ह्या कवितेमध्ये कवीनं केलेलं आहे. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड एलिनेशन ॲट होम which is reflected through the stale food and lack of sharing. Alienation म्हणजे अलिप्तपणा. आता ह्या पोएम मध्ये अजून काय दाखवलेलं आहे कवीनं? इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड एलिनेशन. फोर्स्ड मीन्स लादलेलं, एलिनेशन म्हणजे अलिप्तपणा. एखाद्या व्यक्तीला आपण जसं काही वाळीत टाकतो तसं त्याला वागणूक देणं, लादलेलं अलिप्तपणा किंवा त्या व्यक्तीनं इतरांच्या मुळे घेतलेला अलिप्तपणा, एकाकी जीवन. ॲट होम, घरामध्ये सुद्धा, माणसांनी भरलेल्या घरामध्ये आलेला अलिप्तपणा ह्या कवितेमधून दिसतो. कुठल्या गोष्टीतून? रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. दॅट इज रिफ्लेक्टेड इन स्टेल फूड म्हणजे शिळं अन्न अँड लॅक ऑफ शेअरिंग. आपण घरामध्ये 5-6 जण असलो, 4 जण असलो तरी एकमेकांच्या भावना, आपले विचार शेअर करत असतो, ते त्यातून दिसत नाही. ही चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉयज अँड सॉरोज विथ द हार्ड वर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स्ड टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. सो व्हेन दॅट फादर रिटर्न्स होम, जेव्हा वडील घरी येतात तेव्हा काय जाणवतं वडिलांना? He thought that his children do not want to share their joys and experience and sorrows with their father. They do not give time to their father. They do not enjoy their day with their father. त्या वडिलांना थकून बाळगून घरी आल्यावर असं जाणवते की त्याचीच मुलं त्यांचा आनंद, दुःख, त्यांचा अनुभव वडिलांबरोबर शेअर करायला तयार नसतात. अँड सो इट रिझल्ट इन इट फोर्स्ड इन टू रिटायर टू सॉलिट्यूड. सॉलिट्यूड मीन्स लोनलीनेस, एकाकीपणा. त्यामुळं घरी आल्यावर सुद्धा वडील, ती व्यक्ती जी घराची प्रमुख असते, जी व्यक्ती आपलं
घर चालवते त्या व्यक्तीला आपण एकाकी जीवन प्रदान करतो. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. So this is a very painful loneliness. अतिशय वाईट असं लोनलीनेस, एकाकीपणा आलेला असतो. कशामध्ये? इन मटेरियल मॅनमेड वर्ल्ड. या भौतिक मानवनिर्मित जगामध्ये एखाद्या व्यक्तीला आलेलं एकाकीपण ह्या कवितेमधून आपल्याला दिसतं. आता ह्या कवितेमध्ये कवी दिलीप चित्रे यांनी आपल्या वडिलांचं जीवनावर आधारित ही अशी कविता लिहिलेली आहे. जे त्यांच्या घराचे प्रमुख होते. त्यांचा घराचा उदरनिर्वाह ही त्यांचे वडील पुरुषोत्तम चित्रे करत होते. परंतु त्यांच्या वडिलांनाच त्यांच्या घरामध्ये असं एकाकी जीवन जगायला लागलेलं होतं हे दिलीप चित्रे यांना लक्षात आलं. आणि जेव्हा त्यांना मोठे झाल्यावर त्यांना लक्षात आलं की आपले वडील हे एकाकी आहेत, त्यांच्याबरोबर आपण आपल्या भावना शेअर करत नाहीयेत, आपण त्यांच्याबरोबर वेळ देत नाहीयेत, त्यांच्याशी आपण बोलत नाहीये, हे जेव्हा दिलीप चित्रे यांना मोठ्या झाल्यावर जाणवलं तेव्हा त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि ह्या कवितेमध्ये टायटलच इतकं महत्वाचं आहे, फादर रिटर्निंग होम, जेव्हा वडील घरी येतात. बघूया आता. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseen eyes. So let us see the first stanza. What does the poet want to say in the first stanza? His father travels on the late evening train. So his father goes to work at early in the morning and come back at लेट इव्हिनिंग ट्रेन. त्यांची जी वडील आहेत सकाळी लवकर कामाला जातात आणि रिटर्न कधी येतात? लेट इव्हिनिंग ट्रेन. मीन्स ही हॅज टू डू होल डे वर्क. त्यांना दिवसभर काम करावं लागतं. रात्री उशिरा शेवटच्या ट्रेननं ते घरी परत येत आहेत. दिवसभर काम करून रात्री उशिरा ते शेवटच्या ट्रेननं घरी येत आहेत, लेट इव्हिनिंग ट्रेननं. दॅट दिस लेट इव्हिनिंग ट्रेन इंडिकेट्स, यातून काय दाखवलं जातं? दॅट हाऊ लॉंग हिज फादर वर्क्स, किती वेळ, किती टाइम ते त्यांचे वडील काम करतात, दिवसभर किती काळ त्यांचे वडील काम करतात. ह्या एका लाईन मधूनच दिसतं की लेट इव्हिनिंग ट्रेन म्हणजे किती उशीरपर्यंत त्यांचे वडील काम करतात. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. सो स्टँडिंग अमंग, he is among the commuters. इथं meaning दिलेलं आहे commuters. Commuters means those who travel regularly from one place to another, typically to work. Commuter means the person who travel regularly प्रवास करणारे व्यक्ती. From one place to another, एका ठिकाणाहून दुसरीकडे. For regular work, for his work, कामाच्या निमित्तानं रोज प्रवास करणारी व्यक्ती. दॅट स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स. आता हे कम्युटर्स हे प्रवासी जे आहेत त्या ट्रेनमधनं येणारे त्याचे सहकारी प्रवासी आहेत. कसे ते? ऑल ऑफ देम आर सायलेंट. दे वर नॉट स्पीकिंग विथ इच अदर, दे आर नॉट शेअरिंग देअर फिलिंग्स विथ इच अदर, बिकॉज ऑल ऑफ देम आर टायर्ड. सगळे दमलेले आहेत, थकलेले आहेत. ते आपल्या एकमेकांशी भावना व्यक्त करत नाहीत, अगदी सायलेंटली प्रवास करतायत. इन द येलो लाईट, इन द येलो लाईट. Look here student, here is the word yellow light. Yellow light also indicates the dull atmosphere. आता ह्या येलो लाईट्स तो बरोबर टिपिकल वर्ड कवीनं घेतलेला येलो लाईट जो रेल्वे कंपार्टमेंट मध्ये रात्री उजेडासाठी असतो तो.
लाईट विच इज युज्ड इन रेल्वे कंपार्टमेंट. रेल्वे कंपार्टमेंटमध्ये असणारा येलो लाईट विच इंडिकेट्स डल ॲटमॉस्फिअर. तिथला ॲटमॉस्फिअर कसा आहे, एकदम डल, फ्रेश ॲटमॉस्फिअर नाहीये. आता येलो लाईट आपण रात्रीच्या वेळेला जस्ट झिरो बल्ब वगैरे लावतो, त्याचा येलो कलर असतं. पांढरा शुभ्र उजेड असला की आपल्याला कसं फ्रेश वाटतं, आणि हा कलर कसा येलो लाईटचा, येलो. दॅट इंडिकेट्स व्हेरी डल ॲटमॉस्फिअर. अतिशय डल वातावरण त्या रेल्वेतलं आहे. अँड हिज फादर स्टँडिंग अमंग द सायलेंट कम्युटर्स. ते कम्युटर्स, ते सहकारी प्रवासी सगळे कसे आहेत, एकदम सायलेंट आहेत, सगळे थकले भागलेले आहेत. सबर्बस स्लाइड पास्ट हिज अनसीन आईज. सबर्ब्स म्हणजे उपनगर. जेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करतो त्याबरोबर छोटी 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 गावं पास होत असतात, ही उपनगर पास होत असतात. दे सबर्ब्स स्लाइड पास्ट. हे सगळी गावं पुढं पुढं मागं मागं निघून चालली होती. हिज अनसीइंग आईज बट दॅट फादर इज नॉट वॉचिंग दॅट सबर्ब्स. ती गेलेली गावं ती बघत नव्हते म्हणजे काय, ही मे बी सो टायर्ड. कदाचित ते दमलेले होते, किंवा कदाचित ही इज इन डीप थिंकिंग. अतिशय खोलवर विचार करत असतील, विचारधीन असतील, मनात काहीतरी त्यांच्या विचार चाललेले असतील. अँड ही निग्लेक्ट्स एव्हरी सबर्ब्स. जे निघून गेलेली शहर गावं होती, उपनगर होती, त्याच्याकडे सगळं दुर्लक्षित होतं, आणि त्यांच्या वडिलांचं तिकडे लक्ष नव्हतं. आणि आपण म्हणू शकतो ही वॉज इन डीप थॉट. ही इज अनअवेअर अबाउट द ॲटमॉस्फिअर. काय त्याच्या आजूबाजूला घडते त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना जाणीव नव्हती. व्हॉट इज हॅपनिंग हिअर. काय घडायला लागले त्यांना काहीही कळत नव्हतं, कारण ही इज इन डीप थॉट. तो काहीतरी विचार करत असेल, किंवा ते आपल्याच नादामध्ये होते. त्यांना गावं पास झालेले आहेत त्याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नव्हतं. पुढे बघा. ही शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट stained with mud and his bag stuffed with books is falling apart. His eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon night. So let us see this second stanza. His shorts and pants are soggy and his black raincoat stained with mud. His shirt and pant are soggy and his black raincoat stained with mud. त्या जो रेनकोट जो त्याच्या घातलेला होता, परिधान केला होता, तो काय झाला होता, स्टेन्ड विथ मड. स्टेन्ड म्हणजे डाग पडले होते, चिखलाचे डाग पडले होते. आता चिखलाचे डाग कुठल्या सीझन मध्ये पडणार, पावसाळा, रेनी सीझन. मीन्स दिस रेनकोट सजेस्ट दॅट सीझन इज रेनी सीझन. दॅट डेज आर रेनी डेज. पावसाचे दिवस होते. मग त्या शब्दातून तुम्हाला कळालं की ते दिवस होते ते पावसाचे. अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स. अँड हिज बॅग्स, तिची जी बॅग आहे कशानं भरली होती, स्टफ्ड विथ बुक्स. त्या पुस्तकानं त्यांची पिशवी भरलेली होती. आता ह्यातून काय कळेल, पुस्तकाने बॅग भरली होती मीन्स ही इज एज्युकेटेड पर्सन. काय सांगू शकतो आपण त्याच्यातून, पुस्तकं वाचनाची आवड आहे म्हणजे तो एज्युकेटेड पर्सन. आणखी दुसरा अर्थ पण आपण घेऊ शकतो. ही फेल्ट व्हेरी लोनली इन हिज होम अँड सो ही स्पेअर हिज टाइम. त्याचा टाइम कसा घालवतो, बाय रीडिंग बुक. ही हॅज अ फ्रेंड दॅट इज हिज बुक्स. त्याचे मित्र कोण आहेत तर त्याची पुस्तक आहेत. मग हेतू सुद्धा आपल्याला त्या बॅग पुस्तकांनी भरलेली आहे. त्यातून आपल्याला हे इंडिकेट होतं, हे सजेस्ट होतं की तो एकाकी जीवन जगतोय आणि आपलं जीवन, आपला वेळ कशामध्ये घालवते तर रीडिंग बुक. ॲज वेल ॲज हिज शर्ट, हिज पॅन्ट, हिज रेनकोट दॅट सजेस्ट
हिज इकॉनॉमिकल कंडिशन, त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा सांगतं की त्याचं शर्ट पॅन्ट त्याचं रेनकोट जे सॉगी आहे त्याच्यावर त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा कळते. इज फॉलिंग अपार्ट. बघा, हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. आता जी बॅग सगळी पुस्तकानं भरलेली आहे ती पण काय करते, फॉलिंग अपार्ट, जसं काही ती ओझ्यानं पडायला लागलेली आहे. आता पुस्तकं काय सजेस्ट करतात, ही इज एज्युकेटेड पर्सन अँड ही स्पेंड हिज टाइम बाय रीडिंग बुक्स. एकाकी जीवन तो त्याचं वाचनामध्ये घालवते. अँड दॅट बॅग विच इज फिल्ड विथ बुक्स विच इज फॉलिंग अपार्ट, जी पडायला लागलेली आहे त्यातून आपल्याला काय सजेस्ट होऊ शकतं, त्याला ते पुस्तकाचं ओझं सुद्धा पेलं नाही. मीन्स हिज फिजिकल विकनेस, त्याची शारीरिक कमजोरी सुद्धा त्यातून आपण सांगू शकतो. म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे आणि वीक आहे आणि ते त्या व्यक्तीला त्यांच्या वडिलांना पुस्तकाचं ओझं सुद्धा पेलं नाही. His eyes dimmed by age, fared homeward through the humid monsoon night. His eyes dimmed by age. आता eyes dimmed by age means त्याच्या डोळ्यात थोडं थोडं कमी दिसायला लागलेलं आहे. बाय एज, वयानुसार. इट सजेस्ट ही इज एज्ड पर्सन, तो थोडा वयस्कर पण झालेला आहे, म्हणजे रिटायरमेंटला आलेली ती व्यक्ती आहे. अँड फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. सो फेड होमवर्ड दॅट हिज आईज विच इज फेड, त्याच्यामध्ये नो होप्स, डोळ्यामध्ये आशा सुद्धा नाही आहेत. अबाउट होम, त्यांच्या घराविषयी असणारे जे घरामध्ये आपण गेल्यावर जो आनंद मिळतो तो त्यांना आनंद सुद्धा मिळत नाही आहे. इन दॅट ह्युमिड मान्सून नाईट, ह्युमिड दॅट इज दमट, जे पावसाळी वातावरण आहे त्यामुळं ह्युमिड ॲटमॉस्फिअर झालेलं आहे. ह्युमिड मान्सून नाईटमध्ये ही इज रिटर्निंग टू हिज होम बट ही हॅज नो होप्स इन हिज आईज. त्याच्या डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आशा किंवा डिलाइटनेस, आनंद दिसत नाहीये. ही इज टोटली होपलेस, और आपण म्हणूया की ही इज टोटली डल. ही फेल्ट व्हेरी लोनली इन हिज होम, इन हिज हाऊस. त्याच्या घरामध्ये त्याला अतिशय एकाकी वाटतं. नाव I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. Bага. Now I can see him getting off the train. Now the poet said that. Now I can see. मला आता दिसतं. काय दिसतं? My father getting out of the train. ट्रेनमधून खाली बाहेर पडतायत. इथे एक लाईन आहे बघा, ही लिहून आपल्याला. अतिशय मिनिंगफुल आहे बघा. सो लुक ॲट दिस लाईन, लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. आता इथं काय म्हणलेलं आहे कवीनं, एखादा शब्द मोठ्या वाक्यातून एखादा शब्द वगळला तर त्याला त्या वाक्याचा अर्थ बदलत. तसं लेखक ट्रेनमधनं उतरल्यावर त्या ट्रेनमधील लोकांना त्याचा कोणताही फरक पडत नाही. In this way, we have completed some part of this poem. We will see next stanza in our next lesson.